भारतीय राजकारणाच्या इतिहासात असे काही व्यक्तिमत्व असतात जी सत्तेच्या चढउतारातही आपल्या शालीनता, संयम आणि मूल्यनिष्ठेने लोकांच्या स्मरणात कायम राहतात. शिवराज विश्वनाथ पाटील चाकूरकर हे अशाच एका मागासलेल्या गावापासून दिल्लीच्या उच्च पदांपर्यंतच्या प्रवासाचे प्रतीक होते. त्यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1935 रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर या छोट्याशा गावात झाला आणि 12 डिसेंबर 2025 रोजी वयाच्या 90व्या वर्षी लातूरमधील देवघर या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने केवळ काँग्रेस पक्षच नव्हे तर संपूर्ण भारतीय लोकशाहीने एका सुसंस्कृत, विद्वान आणि निष्कलंक नेत्याला गमावले. शिवराज पाटील चाकूरकर हे चाकूरकर या उपनावाने ओळखले जाणारे हे नेते मराठवाड्याच्या राजकारणाचे एक दिग्गज होते. त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून 7 वेळा विजय मिळवला, लोकसभेच्या 10व्या सभापतीपदाची जबाबदारी सांभाळली, केंद्रीय गृहमंत्री म्हणून देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळली आणि पंजाबचे राज्यपाल म्हणून संवैधानिक भूमिका पार पाडली. त्यांच्या जीवनात राजकारण केवळ सत्ता मिळवण्याचे साधन नव्हते, तर ते लोकसेवेचे माध्यम होते. त्यांच्या वाचनाची आवड, कायद्याची गहन अभ्यासपूर्ण माहिती आणि सर्वपक्षीय नेत्यांशी असलेला सौजन्यपूर्ण संवाद हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते. या जीवनचरित्रात आपण त्यांच्या बालपणापासून ते अंतिम क्षणांपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेणार आहोत. मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भूमीवरून सुरू झालेला हा प्रवास स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय पटलावर एका आदर्श नेत्याची रचना कशी झाली याचे विविध पैलू आपल्यासमोर उलगडणार आहोत. त्यांच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळते की राजकारणात पदे येतात जातात, पण शालीनता आणि मूल्य कायम राहतात. प्रारंभीचे जीवन आणि शिक्षण. शिवराज पाटील चाकूरकर यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1935 रोजी ब्रिटिश भारतातील हैदराबाद संस्थानाच्या आजचे महाराष्ट्रातील मराठवाडा, लातूर जिल्ह्यातील चाकूर गावात झाला. चाकूर हे गाव आजही दुष्काळाने ग्रासलेले असून त्या काळात ते एका सामान्य शेतकरी कुटुंबातील होते. त्यांचे वडील विश्वनाथ पाटील हे शेतकरी होते आणि आई भागीरथीबाई होत्या. कुटुंबात साधेपणा आणि मेहनतीचे संस्कार लहानपणापासूनच रुजवले गेले. चाकूर गावातून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी लातूरमधील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. 1950च्या दशकात हैदराबाद संस्थानाच्या विलयानंतर मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला, तेव्हा शिवराज पाटील यांचे कुटुंब लातूर शहरात स्थलांतरित झाले. लातूर हे मराठवाड्याचे एक महत्त्वाचे केंद्र असले तरी त्या काळात शिक्षणाची सोय मर्यादित होती. तरीही शिवराज पाटील यांनी ओस्मानिया विद्यापीठ हैदराबाद येथून विज्ञान विषयात BSc पदवी प्राप्त केली. विज्ञानातील अभ्यासाने त्यांच्या विचारांना वैज्ञानिक दृष्टिकोन मिळाला, जो नंतरच्या राजकीय निर्णयांमध्ये दिसून आला. पदव्युत्तर शिक्षणासाठी ते मुंबई विद्यापीठात गेले, जिथे त्यांनी कायद्याची पदवी LLB आणि कायद्यात मास्टर्स LLM मिळवली. मुंबईत असताना त्यांना कायद्याच्या अभ्यासात रस निर्माण झाला आणि ते वकिली व्यवसायाकडे वळले. 1960च्या दशकाच्या सुरुवातीला लातूरला परत आल्यानंतर त्यांनी स्थानिक न्यायालयात वकिली सुरू केली. त्यांच्या ज्युनियर म्हणून ते ॲडव्होकेट HV पाटील यांच्याकडे काम करत होते. या काळात त्यांनी वकिली व्यवसायात सिनियरचा आदर कसा करावा हे शिकले आणि हा आदर त्यांनी आयुष्यभर जपला. शिवराज पाटील यांचे प्रारंभीचे जीवन हे मेहनतीचे उदाहरण आहे. लातूरमध्ये कायद्याचे वर्ग घेण्यासाठी ते 6 महिने शिकवणी केली, पण लवकरच वकिली व्यवसायाकडे वळले. त्यांच्या वाचनाची आवड इथूनच सुरू झाली. ते संविधान, कायदे आणि इतिहास यांचा अभ्यास करत. मराठवाड्यातील सामाजिक असमानता, शेतकऱ्यांच्या समस्या आणि शिक्षणाची कमतरता हे मुद्दे त्यांच्या मनात रुजले. स्वातंत्र्योत्तर काळात नेहरू यांच्या सामाजिक न्यायाच्या धोरणांनी त्यांना प्रेरित केले. चाकूर गावातील बालपणीच्या आठवणी, दुष्काळ, शेतीची कठीणाई आणि गावातील सामूहिक जीवन हे सर्व त्यांच्या राजकीय विचारांचे बीज ठरले. या काळात त्यांचे वैवाहिक जीवनही सुरू झाले. 1963 जूनमध्ये त्यांचा विवाह विजया पाटील यांच्याशी झाला. विजया पाटील हे एक साधेपणाचे जीवन जगणारे जोडपे होते. त्यांना एक मुलगा शैलेश पाटील राजकारणी आणि एक मुलगी सपना बी पाटील ॲडव्होकेट होती. मात्र 2002 मध्ये सपनाने बँगलोरमधील पतीच्या निवासात आत्महत्या केली. ही घटना त्यांच्या कुटुंबासाठी मोठा धक्का होती. तरीही शिवराज पाटील यांनी हा प्रसंग संयमाने हाताळला आणि कुटुंबाला आधार दिला. शैलेश पाटील हे काँग्रेसचे राज्य सचिव आहेत, ज्यामुळे कुटुंबातील राजकीय वारसा कायम राहिला. राजकीय कारकिर्दीची सुरुवात स्थानिक पातळीवरून विधानसभेकडे. 1960च्या दशकात शिवराज पाटील यांची राजकीय ओढ निर्माण झाली. 1965 मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस INC मध्ये प्रवेश केला. त्या काळात काँग्रेस हे स्वातंत्र्य लढ्यातील पक्ष होते आणि मराठवाड्यातील नेत्यांसाठी ते आकर्षणाचे केंद्र होते. 1967 मध्ये त्यांना लातूर नगर परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. या पदावर ते 1969 पर्यंत आणि पुन्हा 1971-72 पर्यंत राहिले. नगर परिषदेत त्यांनी पाणीपुरवठा, रस्ते आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांवर भर दिला. लातूरमधील दुष्काळग्रस्त भागात पाण्याच्या टाक्या बांधणे, शाळा सुधारणे हे त्यांचे पहिले मोठे यश होते. 1973 मध्ये त्यांना लातूर ग्रामीण विधानसभेवरून प्रथम निवडून आले. हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे टर्निंग पॉईंट होते. महाराष्ट्र विधानसभा
विधानसभेत ते 1973 ते 1978 आणि 1978 ते 1980 अशा 2 टर्मसाठी आमदार राहिले. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. 1977-75 मध्ये सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष, 1975-76 मध्ये कायदा व न्याय, सिंचन, प्रोटोकॉल विभागाचे उपमंत्री, 1977-78 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आणि 1978-79 मध्ये विधानसभेचे अध्यक्ष. उपमंत्री म्हणून त्यांनी मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांना गती दिली. लातूर जिल्ह्यातील उगाव व जनता सिंचन योजना यांसारख्या प्रकल्पांसाठी त्यांनी पणी पेशले. विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी सदनाचे कामकाज शांतपणे चालवले, जे नंतर लोकसभेतही दिसले. इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या काळात 1975-77 मध्ये काँग्रेसमध्ये असूनही त्यांनी संवैधानिक मूल्यांचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला. या काळात त्यांचे नेतृत्व कौशल्य आणि संयम याची पहिली चाचणी झाली. महाराष्ट्रातील राजकारणात शिवराज पाटील हे मराठवाड्याचे प्रतिनिधी म्हणून उदयास आले. त्यांनी शेतकरी, दलित आणि मागासवर्गीयांच्या समस्या उपस्थित केल्या. 1977च्या निवडणुकीत जनता पक्षाच्या लाटेतही ते सक्षमपणे लढले. या काळात त्यांचे वाचन वाढले, ते संविधानाच्या अभ्यासात रमले आणि कायद्याच्या चर्चांमध्ये भाग घेतला. लातूरमधील कार्यारंतन ओतय्या नाते त्यांना फिरले, ज्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांची पकड मजबूत झाली. लोकसभेत प्रवेश आणि केंद्रीय राजकारण, 7 वेळा विजयी खासदार. 1980 मध्ये शिवराज पाटील यांना लातूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आणि ते 7व्या लोकसभेसाठी निवडून आले. हा त्यांच्या केंद्रीय राजकारणातील प्रवेश होता. 1980 ते 2004 पर्यंत ते सलग 7 वेळा 1980, 84, 89, 91, 96, 96, 91, 99 लातूरचे खासदार राहिले. हे विक्रमच होते, कारण मराठवाड्यातील हा मतदारसंघ नेहमीच स्पर्धात्मक असतो. त्यांच्या विजयाचे कारण होते स्थानिक समस्या सोडवणे, विकास कामांना प्राधान्य आणि काँग्रेसच्या प्रचारात सक्रियता. लोकसभेत ते विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून काम केले. 1980च्या दशकात राजीव गांधींच्या सरकारमध्ये त्यांना विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. या काळात त्यांनी अणुऊर्जा आयोग, अंतराळ संशोधन आणि विज्ञान शिक्षणावर भर दिला. 1984 मध्ये ते वाणिज्य मंत्री झाले, जेथे निर्यात धोरण आणि व्यापार समझोत्यामध्ये त्यांचा हात होता. 1986-88 मध्ये रक्षण राज्यमंत्री म्हणून त्यांनी लष्करी सुधारणा आणि सीमा सुरक्षेवर काम केले. 1991 मध्ये पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये त्यांना लोकसभेचे 10वे सभापती म्हणून निवडले गेले. 1991 ते 1996 हा त्यांच्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ होता. लोकसभेत त्या काळात अनेक वादग्रस्त मुद्दे, बाबरी मशीद विध्वंस, आर्थिक उदारीकरण उपस्थित झाले. तरीही शिवराज पाटील यांनी सदनाचे कामकाज शांतपणे चालवले. ते दोन्ही बाजूंचा आदर करणारे सभापती होते. पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या महाभियोगाची चर्चा झाली, तेव्हा त्यांनी प्रक्रिया काटेकोरपणे पाळली. लोकसभेच्या आधुनिकीकरणात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी संसदीय समित्यांची कार्यपद्धती सुधारली, सदस्यांसाठी प्रशिक्षण दिले आणि सदनातील वाद कमी करण्यासाठी मध्यस्थी केली. विरोधी पक्षातील नेत्यांशी, जसे अटल बिहारी वाजपेयी यांची त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. 1996 मध्ये ते राज्यसभेसाठी निवडले गेले, जेथे त्यांनी सायबाच्या चर्चांमध्ये भाग घेतला. 1998-99 मध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली ते विरोधी पक्षनेते होते. या काळात त्यांनी मराठवाड्याच्या विकासावर भर दिला. लातूरला रेल्वे कनेक्टिव्हिटी, शिक्षण संस्था आणि शेतीसाठी अनुदाने मिळवली. त्यांच्या 7 विजयांमुळे लातूरला शिवराज पाटीलांचे मतदारसंघ असे म्हटले जाऊ लागले. मात्र 2004च्या निवडणुकीत भाजपच्या रूपातही निलंगेकर यांच्याकडून पराभव झाला. तरीही काँग्रेसने त्यांचा अनुभव ओळखून जुलै 2004 मध्ये राज्यसभेवर पाठवले. 2004 मध्ये मनमोहन सिंग यांच्या यूपीए सरकारमध्ये शिवराज पाटील यांना केंद्रीय गृहमंत्रीपद मिळाले. 2004 ते 2008 हा त्यांच्या कारकिर्दीच्या सर्व आव्हानात्मक होता. गृहमंत्रालय हे देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे केंद्र असते आणि त्यांनी दहशतवाद, सीमा सुरक्षिता आणि कायद्याच्या प्रवर्तनावर भर दिला. त्यांनी नक्षलवादाविरुद्ध एकत्रित रणनीती आखली, ज्यात राज्य सरकारांसोबत समन्वय वाढवला. मात्र 26 नोव्हेंबर 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ला मे 26/11 यांच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. हल्ल्यामध्ये 166 लोक मारले गेले आणि सुरक्षा व्यवस्थेतील चुकवाजीवर टीका झाली. शिवराज पाटीलने 30 नोव्हेंबर 2008 रोजी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला. हा निर्णय त्यांच्या संयमाचा आणि पारदर्शकतेचा पुरावा होता. राजीनाम्यानंतर त्यांना भारताचे नेहरू असे उपनाव पडले, कारण हल्ल्यादरम्यान ते कपडे बदलण्यात व्यस्त होते अशी अफवा पसरली. मात्र हे त्यांच्या शांत स्वभावाचे विपरीत चित्रण होते. गृहमंत्री म्हणून त्यांनी कोस्टल सिक्युरिटी, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची स्थापना आणि आतंकवाद विरुद्ध कायदे सुधारले. पूर्वीच्या मंत्रिपदांमध्ये विज्ञान, वाणिज्य, रक्षण यांमध्ये त्यांनी तंत्रज्ञान आयात, व्यापार करार आणि लष्करी आधुनिकीकरण केले. त्यांच्या निर्णयांमध्ये नेहमीच संवैधानिक मूल्यांचा आदर दिसला. राज्यपाल म्हणून संवैधानिक भूमिका आणि निवृत्ती. 2010 मध्ये यूपीए सरकारने त्यांना पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचा प्रशासक म्हणून नियुक्त केले. 2010 ते 2015 हा त्यांचा संवैधानिक प्रवास होता. पंजाबमध्ये खालिस्तान चळवळीचे अवशेष असताना त्यांनी शांतता आणि विकासावर भर दिला. ते राजस्थानचे तात्पुरते राज्यपालही 2010 ते 12 होते. राज्यपाल म्हणून त्यांनी केंद्र राज्य संबंध मजबूत केले आणि निवडणुकीत तटस्थ भूमिका ठेवली. 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरही त्यांना मुदत संपेपर्यंत पदावर कायम ठेवले गेले, जे त्यांच्या निष्पक्षतेचे पुरस्कार होते. 2015 मध्ये निवृत्तीनंतर ते लातूरला परतले आणि पक्षकार्यात सक्रिय राहिले. 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची सुशा अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपात प्रवेश करून लातूरमधून उभे केले, ज्यामुळे कुटुंबात राजकीय फूट दिसली. मात्र शिवराज पाटीलने हे संयमाने हाताळले. निवृत्तीनंतर ते वाचन, लेखन आणि सामाजिक कार्यात रमले. ते संविधानावर आधारित लेख लिहत आणि युवा नेत्यांना मार्गदर्शन करत. 2025 मध्ये प्रधानमंत्री मोदींची भेट घेतली, जी कुटुंब भेट होती पण राजकीय चर्चांना नेली. वैयक्तिक जीवन, कुटुंब आणि वारसा. शिवराज पाटील चाकूरकर यांचे वैयक्तिक जीवन साधेपणाचे होते. विजया पाटील यांच्यासोबतचे वैवाहिक जीवन स्थिर होते. शैलेश पाटील हे काँग्रेसचे नेते आहेत, तर अर्चना, शैलेशची पत्नी, भाजपात प्रवेश केला. सपनाच्या आत्महत्येने कुटुंबाला हातळले, पण ते एकत्र राहिले. त्यांचा वारसा म्हणजे शालीन राजकारण. ते म्हणत, राजकारण हे सेवेचे क्षेत्र आहे, सत्तेचे नव्हे. मराठवाड्याचा विकास, लोकसभेचे आधुनिकीकरण आणि गृहमंत्री पदावरील नैतिक राजीनामा हे त्यांचे योगदान. आजच्या आक्रमक राजकारणात त्यांचा संयम प्रेरणादायी आहे. त्यांच्या निधनावर प्रधानमंत्री मोदी, अमित शहा, अजित पवार, जयंत पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. काँग्रेसने त्यांना संविधानाचे सिपाही म्हटले. शिवराज पाटील चाकूरकर यांचे जीवन हे एका सामान्य माणसापासून महान नेत्यापर्यंतच्या संघर्षाचे गाण आहे. त्यांच्या 90 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी राजकारणाला नवे आदर्श दिले. चाकूर गावापासून दिल्लीपर्यंतचा हा प्रवास मराठवाड्याच्या भूमीच्या भूमीला मध्यम असा आहे. ईश्वर